नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या पुढील समीकरणे सोडवा. त्याच्यामधलं प्रश्न क्रमांक पहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा आहे. काय दिला आहे तो 10x वर्ग अधिक 5x अधिक 63 भागिले 5x वर्ग वजा 25x अधिक 12 बरोबर 2x अधिक 3 भागिले x वजा 5. आता गणित थोडं विचित्र वाटतं आहे, कारण हे x वर्ग आपल्याला इकडे पाहिजे होतं, इथे असं हवं होतं, आणि 2x इकडे पाहिजे होतं. ओके, त्यासाठी आपण काय केलं, एकांतर क्रिया केली आहे. मग त्याच्यामुळे आपण हे इथे लिहिलं आणि हे अंशस्थानी आपण छेदस्थानी लिहिलं. ओके, 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 भागिले 2x अधिक 3 बरोबर 5x वर्ग वजा 25x अधिक 12 भागिले x वजा 5. ओके, इथे गणित मुद्दाम असं देतात, आपल्याला फक्त व्यवस्थित बघायचं गणित आणि हे लिहायचं एकांतर क्रिया करून, योग्य क्रिया करून असं लिहायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, दोन्ही बाजूला 1/5xने गुणलं आहे. आता 1/5xने सर गुणलं आपण, कारण बघा इकडे हे बघा इथे 15x आहे. आता इथे जर 14x असतं तर मग प्रॉब्लेम नव्हता आपल्याला या छेदस्थांच्या संख्येला 7ने गुणणं, पण इकडे 15x आहे, त्याच्यामुळे आपण वजा केलं तरी काय उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे हे बघा इकडे 5ने गुणलं तर 5 दुणे 10 येऊ शकतं, आणि 5xने गुणलं तर 10x वर्ग येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण इकडे 5xने गुणलं आहे. ह्याला प्रत्येक गणित अशीच असतात, कुठेतरी क्ल्यू असतो, तो फक्त शोधायचा असतो. 10x वर्ग अधिक 5x अधिक 63 भागिले हे बघा 2x अधिक 3ला 5xने गुणलं तर काय होणार आहे, 5x गुणिले 2x 10x वर्ग अधिक 5x अधिक 3 अधिक 3 नाही गुणिले 3 5x गुणिले 3 15x. हे बघा इथे 15x आहे, इकडे पण 15x आला, तसंच इथे पण सेमच तेच येणार आहे, x गुणिले 5x वर्ग. ओके, त्याच्यानंतर 5 गुणिले 5x 25x. आता आपल्याला वियोग क्रिया करायची आहे. वियोग क्रिया केल्यानंतर छेदस्थांची संख्या अंशस्थानामध्ये वजा होईल. हे बघा ही अशी लिहिली आहे. त्याच्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची आहे. इथे मी डायरेक्ट वजाबाकी केली. 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 वजा 10x वर्ग वजा 15x, म्हणजे वजा 15x अधिक 15x निघून जातं, अधिक 10x वर्ग वजा 10x वर्ग निघून जातं. तसंच इकडे 5x वर्ग वजा 5x वर्ग निघून जातं, वजा 25x अधिक 25x निघून जातं, 12 शिल्लक राहतं. हे शिल्लक राहिलेलं खाली लिहिलं आहे. ओके, तर पुढचं तर याच्यामध्ये कॉमन काय निघतं आहे, 5x निघते, ते आपण कॉमन काढलं बाहेर, आणि उरलेलं आपण कंसामध्ये लिहिलं 2x अधिक 3. इथे 5x कॉमन काढलं, x वजा 5 कंसामध्ये लिहिलं. ओके, तर हे जे 5x आहे ते आपण कॉमन असल्यामुळे इथून घालवून टाकू शकतो. 5xला इकडे आणलं तर हे याला गुणिले होईल, आणि 5x कॅन्सल होईल. हे कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक राहणार 63 भागिले 2x अधिक 3 बरोबर 12 भागिले x वजा 5 शिल्लक राहील. हे बघा हे शिल्लक राहणार. त्याच्यानंतर आपण काय केलं, x वजा 5ला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणलं, म्हणजे ते 63ला गुणिले झालं, आणि 2x अधिक 3ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणलं, म्हणजे ते 12ला गुणिले झालं. नंतर 63 गुणिले x 63x वजा 63 गुणिले 5 315. त्याच्यानंतर 12 गुणिले 2x 24x अधिक 12 गुणिले 3 36. त्याच्यानंतर 63x वजा 24x, कारण हे 24x आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणलं, म्हणजे ते वजा झालं. 315ला आपण इकडे नेलं, मग ते अधिक झालं. 36 अधिक 315, 63xमधून 24x गेले, 39x राहिलं, बरोबर 315 अधिक 36 351 होतात. आणि x बरोबर 39xला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणलं, म्हणजे ते इथे गुणिले, इकडे नंतर होणार भागिले. ओके, आता 39 गुणिले 9 किती होतात, 351, म्हणजे x बरोबर 9 उत्तर आलं. ही समीकरणाची उकल आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.